मित्रांनो, सराफा बाजारमध्ये अक्षरशः भूकंप झालाय। तुम्ही पाहिलं देखील असेल, सोन्याने आज असा पलटवार केला आहे संपूर्ण मार्केटमध्ये, जे काही गेल्या 125 वर्षात कधीच आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं। आज एका दिवशी सकाळी एक दर आणि दुपारी एक पूर्ण वेगळा दर आपल्याला संपूर्ण मार्केट सराफ बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे जे काही सराफ बाजार आहे, संपूर्ण भारतातील जो सोन्याचा बाजार आहे, अक्षरशः हादरून गेलेला आहे। जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा जर विचार करत असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, आज तुम्ही दुकानामध्ये जाण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुम्ही पाहून गेल्याशिवाय अतिशय उपयोगी तुम्हाला हा व्हिडिओ पडेल। तर तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। सकाळीच लोकांनी टीव्हीवर देखील भाव पाहिले, तेच भाव दुपारी पाहिले, पण ते पाहिल्यानंतर पूर्णपणे भाव आपल्याला पाहिलेला दिसायला होते। त्यामुळे लोक म्हणत होते की अरे आपण चुकीचं वाचतोय की काय, पण नाही मित्रांनो, आता पाहायला गेलं तर भावच आता संपूर्ण मार्केटमध्ये, संपूर्ण भारताच्या सराफ बाजारामध्ये या ठिकाणी बदलून गेलेले आहेत। तुमच्या महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, जे जे काही मोठे सराफ बाजार, जळगाव असेल, तर या सराफामध्ये अक्षरशः जे सोन्याचे दुकानदार आहेत ते अक्षरशः हादरून गेलेले आहेत। सकाळी एक आपल्याला भाव पाहायला मिळाला, नंतर आपल्याला दुपारी तर एक वेगळाच भाव या ठिकाणी पाहायला मिळाला। त्यामुळे सगळ्यात जे सराफ मार्केट आहे ते अक्षरशः हादरून गेलेलं आहे। यामागची दोन मोठी कारणं देखील आलेली आहेत। ती म्हणजे चीनमधून आलेली एक धक्कादायक बातमी। भारत सरकारचा पाहायला गेलं तर 1 जानेवारी पासून लागू होणारा नवीन निर्णय, तर या दोन्ही गोष्टींनी आज पाहायला गेलं तर जे आपलं सराफ बाजार आहे महाराष्ट्रातील अक्षरशः हादरून गेलेला आहे। त्यामध्ये मुंबई सोन्याचं मार्केट असेल, पुण्याचं सोन्याचं मार्केट असेल, नंतर पाहिलं तर कोल्हापूरचं सराफ बाजार मार्केट असेल, नंतर जळगावचं सोन्याचं सराफ मार्केट असेल आणि नागपूरचं सराफ मार्केट असेल। जे काही भारतातील जे काही मोठे चेन्नई असेल, अहमदाबाद असेल, राजस्थान असेल, कोईमतूर असेल, जे काही सोन्याचे मार्केट आहेत ते अक्षरशः सराफ बाजार हादरून गेले आहेत। तर ते म्हणजे या दोन गोष्टींनी, ती म्हणजे चीनमधून आलेली एक धक्कादायक बातमी आणि भारत सरकारचा 1 जानेवारीपासून लागू होणारा नवीन निर्णय। मित्रांनो, हे नेमकं आता काय झाले, तुमच्या मनामध्ये देखील शंका आली असेल, तर या दोन गोष्टींनी आज संपूर्ण सराफ बाजार, सोन्या चांदीचा बाजार अक्षरशः उलटून टाकलेला आहे। आज अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण का झाली की यामध्ये पाहायला गेलं तर महाराष्ट्रातली 50% लोक खुश देखील झालेले आहेत आणि 50% लोक नाराज देखील झालेले आहेत। आता पाहायला गेलं तर ज्या लोकांनी सोनं खरेदी करून ठेवलंय, तर त्यामुळं अनेक लोकांचे दर देखील उतरल्यामुळं अनेक 50% लोक आता नाखुश झालेत आणि ज्या लोकांना सोने खरेदी करायचं आहे हे आता सोन्याचे भाव उतरल्याने अतिशय खुश झालेले आहेत। त्यामुळे आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यामुळे आता पाहिजे कोणी म्हणतं जे काय आता महाराष्ट्रातली नागरिक आहेत, कोणी म्हणतं बरं झालं भाव कमी झाले, त्यामुळे आता, आणि कोणी म्हणतं आता घ्यायचं की थांबायचं। अनेक लोकांच्या मनामध्ये देखील सारखं चलविचल सुरू आहे आणि ज्या लोकांनी सोनं खरेदी करून ठेवले त्यांच्या मनामध्ये चिंता देखील झालेली आहे। त्यामुळे अनेक लोक नाखुश देखील झालेत, अनेक लोक प्रचंड नाराज देखील झालेले आहेत। पाठीमागच्या काळामध्ये तुम्ही पाहिले देखील असाल, गेल्या आठवड्यामध्ये, गेल्या डिसेंबरमध्ये 31 डिसेंबरच्या आतमध्ये सोन्याचा भाव 1,41,000च्या भावामध्ये होता। त्यामुळे अनेक लोकांनी सोनं खरेदी करून ठेवलं आणि अक्षरशः सोन्याचा दर या ठिकाणी जवळजवळ 10 ते 11% पडल्याचं आपल्याला पाहायला देखील मिळालं। त्यामुळे अनेक लोकांनी ज्या लोकांनी सोनं खरेदी करून ठेवलं होतं ते सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे अनेक लोक प्रचंड नाराज देखील झालेले आहेत आणि जे लोक आता सोने खरेदी करण्याचा विचार करतात ते लोक अतिशय आनंदित झालेले आहेत। आता तुम्ही मार्केटमध्ये जाऊन सोनं खरेदी करणार आहेच का अजून सोन्याचा भाव उतरणार आहे, याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वात आधी बोलूया चांदीबद्दल। तर चांदीचा काल दर होता तो म्हणजे 245 प्रति ग्रॅम। म्हणजे तुम्हाला आपल्या मार्केटमध्ये, त्यामध्ये मुंबई मार्केट असेल, पुणे मार्केट असेल, कोल्हापूर मार्केट असेल, नंतर जळगाव मार्केट असेल, जे काही आपले सराफ बाजार आहेत त्या सराफ बाजारामध्ये तुम्हाला चांदीचा प्रति ग्राम म्हणजे 1 ग्राम चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 245 रुपये मोजावे लागत होते। तर तुम्हाला 1 किलो चांदीचा दर पाहायला गेलं तर 2,45,000 रुपये प्रति किलो या ठिकाणी चांदीचा दर होता। पण आज अचानक त्याच्यामध्ये बदल होत तुम्हाला चांदीचा दर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे 235 रुपये प्रति ग्राम। तुम्हाला आज म्हणजे जवळजवळ ग्रॅम मागे 15 रुपयेचा डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला पडलेला
झालेला आहे आणि तीच चांदी आता तुम्हाला पाहायला गेलं तर 1 किलो चांदीची तुम्हाला सराफामध्ये चांदी मिळणार आहे, ते म्हणजे 2,35,000 रुपये, म्हणजे जवळजवळ 15,000 किलो मागे या ठिकाणी तुम्हाला चे वाचणार आहेत. त्यामुळे आता ज्या लोकांनी चांदी तुम्हाला 2,45,000 रुपये चांदी खरेदी करून ठेवले ते लोक अतिशय नाखुश झालेत, अतिशय नाराज आहेत आणि ते म्हणत होते की आम्ही अजून थोडं वेळ पाहिलं असतं तर आम्हाला चांदी देखील 2,35,000 रुपयाचे किलो आम्हाला देखील लॉस झाला नसता, असे लोक देखील विचार करतायत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आम्ही सोनं आणि चांदी खरेदी करायचं की नाही, तर तुमच्यासाठी देखील डिटेलमध्ये मी सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता सगळ्यात पाहिलं गेलं तर ही थेट चांदी आहे ती तुम्हाला पाहिलं तर जवळजवळ 10,000 रुपयांनी चांदी आता घसरलेलं आहे आणि पाहायला गेलं तर याचं दुसरं पाहिलं तर आता 18 कॅरेट आहे. तर 18 कॅरेट सोन्यावर देखील काय परिणाम झालाय ते देखील आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जो काय कालचा दर होता तो म्हणजे 10,711 रुपये, ते म्हणजे प्रति ग्राम त्याचा दर होता. पण पुन्हा पाहिलं तर एक तुम्हाला 100 ग्राम तर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला त्याचा दर होता तो म्हणजे पाहायला गेलं तर जवळजवळ आणि 10 ग्राम सोनं तुम्हाला खरेदी करायचं असेल त्याचा दर किती होता ते देखील पाहणार आहे. तर तुम्हाला एक पाहायला गेलं तर 10 ग्राम सोनं खरेदी करायचं असेल तर त्याचा दर होता तो म्हणजे 1,07,110 रुपये प्रति तोळा याचा दर होता. त्यानंतर पाहिलं तर आजचा दर किती आहे ते मला पाहताय का बघा, तो म्हणजे आजचा दर आहे तो म्हणजे 10,401 रुपये प्रति ग्राम, म्हणजे तुम्हाला 1 ग्राम 18 कॅरेटचं सोनं खरेदी करण्यासाठी 10,401 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. म्हणजेच एका ग्रामला 310 रुपये या ठिकाणी कमी झालेले आहेत. त्यामुळे सुमारे तोळ्यामागे म्हणजे 10 ग्राम मागे 1 तोळ्यामागे तुम्हाला 3,100 रुपयाचा फरक या ठिकाणी तुम्हाला जाणवणार आहे. आता हे नेमकं का होतंय, चीनने नेमकी कोणती घोषणा केली आहेत आणि भारताने 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या निर्णय घेण्यात आले, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याच्यामध्ये नियमामध्ये कोणते बदल करणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2026 पासून सगळ्यात मोठे सोन्याच्या बाबतीत निर्णय देखील घेण्यात आले आहेत. आता ते कोणते निर्णय आहेत ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता चला तर जाणून घेऊया जे आपलं मार्केटमध्ये सोनं फिरतं ते म्हणजे सोनं जे दागिने बनवण्यासाठी सोनं असतं ते म्हणजे 22 कॅरेटचे सोनं. आता 22 कॅरेटच्या सोन्याबद्दल देखील सगळ्यात मोठा धक्का या ठिकाणी आलेला आहे. जर कालचा दर आपल्याला पाहायला गेलं तर तुम्हाला 1 ग्राम सोनं खरेदी करण्यासाठी 12,714 रुपये प्रति ग्राम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पैसे मोजावे लागत होते. तेच तर तुम्हाला 10 ग्राम सोने खरेदी म्हणजे 10 ग्राम म्हणजे 1 तोळा सोनं खरेदी करण्यासाठी 1,27,140 रुपये प्रति तोळा तुम्हाला यासाठी पैसे मोजावे लागत होते. तर तेच आजचा दर पाहायला गेलं तर आजचा दर आहे तो म्हणजे 12,346 रुपये, तो म्हणजे प्रति ग्राम. आणि पाहायला गेलं तर दुसरं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला पाहायला गेलं तर 10 ग्राम प्रति तोळा आजचा दर काय ते पाहायला गेलं तर 1,23,460 रुपये, म्हणजे तुम्हाला कालच्या आणि आजच्या दरामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला सुमारे 3,700 रुपयाची या ठिकाणी पैसे सोनं स्वस्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला आज सोनं खरेदी करायचं असेल तर 3,000 ते 4,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला स्वस्त भेटणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची देखील सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं नरेंद्र मोदी साहेबांनी कोणता निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे सोन्याच्या मार्केटमध्ये कोणता परिणाम झालेला आहे आणि चीनने कोणता धोका देण्यात आलाय याची देखील सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर पाहिलं तर 24 कॅरेट सोन्याचा दर काय होत आहे ते देखील आपण थोडक्यात पाहून घेऊया. कालचा दर 24 कॅरेटचा दर होता तो म्हणजे तुम्हाला प्रति ग्राम सोन्याचा दर होता तो म्हणजे 14,000 रुपये प्रति ग्राम होता. त्यानंतर तुम्हाला 10 ग्राम म्हणजे 1 तोळ्याचा दर होता तो म्हणजे 1,40,000 रुपये प्रति तोळा. तर आजचा दर पाहायला गेलं तर आज सोन्याचा 24 कॅरेट सोन्याचा दर आहे तो म्हणजे 13,700 रुपये प्रति ग्राम. आणि तुम्हाला पाहिलं तर त्यानंतर 10 ग्राम म्हणजे 1 तोळा 24 कॅरेटचा दर आहे तो म्हणजे 1,36,000 रुपये प्रति तोळा, म्हणजे तुम्हाला 10 तोळ्यामागे थेट तुमचे 4,000 रुपयाची घट या ठिकाणी आज मार्केटमध्ये झालेले आहे. आता पाहायला गेलं तर हे नेमकं का होतंय तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच आला असेल. तर मित्रांनो पाहायला गेलं तर चीन सध्या पाहायला गेलं तर अमेरिकेच्या डॉलरला टक्कर देत आहे. तर ज्यावेळेस अमेरिका आहे ती अमेरिकेतील जी काही मोठी बँक आहे ती म्हणजे फेडरल बँक ज्यावेळेस अमेरिका बँकेचा व्याज दर वाढवते तेव्हा सोन्याचा दर वाढत असतो. त्यामुळे चीनने देखील अमेरिकेच्या डॉलरला टक्कर द्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे चीनने देखील त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये पूर्णपणे घट होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पाहायला गेलं तर अनेक गुंतवणूकदार आहेत ते देखील आता सोनं चांदीकडे आता वळत आहेत. त्यामुळे
त्यामुळे या संपूर्ण हालचालीचा पहिला फटका आज भारतात बसलेला आहे। तुम्ही देखील आता सोने किंवा चांदीकडे खरेदी करणार असला तर आता जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 हजार रुपयाचा प्रति तुम्हाला तोळा म्हणजे प्रति तोळा 1 तोळा जर तुम्हाला 4,000 रुपयाचा नफा या ठिकाणी तुम्हाला बसणार आहे। आता तुमच्या मनामध्ये असेल की सोनं खरेदी करायचं की थांबायचं, अजून सोनं स्वस्त होणार का, असं तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात। तर तुमचा असा प्रश्न असेल की आज आम्ही सोनं खरेदी करावं का अजून भाव कमी होतील का? तर मित्रांनो, तुम्ही सोनं जर लग्न सराईसाठी खरेदी करणार असेल तर साठी तुम्हाला ही अतिशय चांगली संधी आहे। गुंतवणूकदारांनी थोडं तुम्ही थांबून निर्णय घ्यावा, कारण की सोनं देखील वाढू देखील शकतं, अजून देखील कमी होऊ शकतं। त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हासाठी ही अतिशय चांगल्या प्रकारे संधी आहे। तुम्ही देखील आता सोनं तुम्ही खरेदी करू शकता। मित्रांनो, आज सोन्याने खरंच इतिहास घडवलेला आहे। तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही वाटत असेल की भाव अजून कमी होतील का, आज सोनं खरेदी करणे योग्य आहे का? कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।